नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण जे आहे ते दह्याची कढी पाहणार आहोत। कढी हा गुजराती लोकांचा एक फेमस पदार्थ आहे, पण कोकणामध्ये हा वेगळ्या पद्धतीने केला जातो, ते मी तुम्हाला दाखवणार आहे। यासाठी ओलं खोबरं, आलं, लसूण, कढीपत्ता आणि मिरची अशी मी तयारी करून घेतलेली आहे। आणि हे 1 कप दही घेतलेलं आहे मी। हे दही माझं घरगुतीच दही आहे, जे दही मी घरी बनवते ते दही आहे। तर या दह्याची कढी आपण कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। कोकणामध्ये जे आहे ते बेसन न वापरता खोबऱ्याच्या साहाय्याने कढी केली जाते। तर हे बघा, त्यासाठी जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम जे दही आहे 1 वाटी घेतलेलं मी, ते आपल्याला घालून फिरवून घ्यायचं आहे। ह्याचं लोणी काढायचं नाही आहे किंवा ताक करायचं नाही आहे, तर फक्त 2च आपल्याला जे आहे ते अगदी अर्ध्या मिनिटासाठीच हे फिरवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून। आणि जे आहे ते दाटसर दह्याचा आपल्याला वापर करायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने जे आहे ते मी दाटसर असं दही करून घेतलेलं आहे मिक्सरला। आणि आता जे आहे ते हे परत त्या भांड्यामध्ये आपल्याला काढून ठेवायचं आहे। आणि आपल्याला जे आहे ते वाटण तयार करायचं आहे। तो ओलं खोबरं, मिरच्या हिरव्या, आलं, लसूण आपल्याला जे आहे ते घालून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। ह्यात आपल्याला जिरं घालायचं आहे। साबुदाणा जो असतो तो पण तुम्ही भिजत ठेवून 1 चमचा घालू शकता, पण मी जे आहे ते धण्याची पावडर घेतलेली आहे। तर धण्याची पावडर आणि जिरं आणि हळदसुद्धा मी जी आहे ती या वाटणातच घालणार आहे। तर 1 चमचा हळद असं हे मिश्रण आपल्याला जे आहे ते वाटण वाटून घ्यायचं आहे। ते हे बघा, अशा पद्धतीने हे वाटलं गेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आता पाणी नाही घालायचं आहे। जे आपण दाटसर दही घेतलेलं होतं, जे आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं, ते घालून आपल्याला आता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे। अगदी झटपट आणि सोप्या रीतीने ही होते दह्याची कढी। तर हे बघा, एका टोपामध्ये जे आहे ते मी तेल, आपलं जे कुकिंग ऑइल आहे ते घातलं आहे। त्यात कढीपत्ता मी तोडून घातलेला आहे आणि मेथीचे 10-15 दाणे घातलेले आहेत। हे चांगलं तडतडलं ना की ह्यामध्ये राई घालायची आहे। राई 1 चमचा घातली की त्यावर ती चांगली तडतडली की हिंग घालायचं आहे। अर्धा चमचा हिंग घातला आहे आणि जे आपण दाटसर वाटण तयार करून घेतलेलं होतं ते घालायचं आहे। मीठ आपल्याला सर्वात शेवटी घालायचं आहे, नाहीतर दही जे आहे ते फाटण्याची शक्यता असते। ह्याला जास्त 1 उकळी आली ना की त्यानंतर आपल्याला जे आहे ते व्यवस्थित कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। अगदी झटपट होणारी आहे ही पद्धत। तुम्हाला जर का कढी, आमटी किंवा डाळ किंवा तिखट आमटी वगैरे नसेल, उसळ वगैरे नसेल आणि दह्याची कढी खावीशी वाटली, तर हा बेत अगदी झटपट होण्यासारखा आहे। हे बघा, उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घातलेली आहे आणि अशी झटपट आपली कढी तयार होते विदाऊट बेसनाची। कारण आपण कढी म्हटलं की त्याच्यामध्ये बेसनाचं पीठ घालून आपण कढी बनवतो, म्हणजे गुजराती जी कढी असते ती असं। आणि ह्याच्यासाठी जे दही आहे ना ते फ्रेश हवे, अगदीच आंबट नको, त्यामुळे ही कढी जी आहे ती छान होते। तर ही जर रेसिपी तुम्हाला आवडली ना तर तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच विविध रेसिपी घेऊन आपण परत भेटूया। तोपर्यंत बघा, तुम्ही ही दह्याची कढी ट्राय करा, आवडली तर नक्की करा। कोकणात जी वाटण घालून केली जाते ती ही दह्याची कढी। धन्यवाद।